नमस्कार, माझे नाव स्वरा चंद्रशेखर खवरे। आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरु आणि शिष्य कथा। एक आटपाट नगर होते आणि त्या आटपाट नगरमध्ये एक गुरुकुल आणि त्यांचे असे भरपूर शिष्य राहायचे। एके दिवशी काय झालं, गुरुने ठरवलं की आज आपण आपल्या मुलांची परीक्षा घेऊ असं गुरुने ठरवलं। मग काय, गुरुनी सगळ्या मुलांना एकत्र बाहेर बोलवलं आणि एका रांगेत उभं केलं आणि बोलले की मुलांनो, आज मी तुमची परीक्षा घेणार आहे। मग काय, गुरुनी भाकरी ठेवण्याची टोकरी सगळ्यांच्या हातात दिली आणि बोलले की तुम्हाला ती टोकरी घेऊन नदीकडे जायचंय आणि त्या टोकरीतून पाणी आणायचंय आणि रोज सगळ्यात पहिले मला पाणी आणेल, मी त्याला आशीर्वाद आणि त्याला बक्षीस देईल असे गुरु म्हणाले। पण सगळी मुलं विचार करत की अरे, टोकरीतून पाणी कसं येणार, कारण की त्या टोकरीला होल होती म्हणून। पण आता करणार काय, गुरुच्या आज्ञा ना, मग करावं तर लागेल। मग काय, सगळ्या मुलांनी टोकरी घेतली आणि नदीकडे गेले। पाणी काढायचा किती प्रयत्न केला तरी पाणी निघत नव्हतं। टोकरी आत बुडवली आणि बाहेर घेतली, पण सगळं पाणी खाली भरून जायचं। पण त्यातल्या अरुणाचा हुशार त्याने काय केलं, ती टोकरी नदीच्या कोपऱ्यामध्ये बुडवून ठेवली। मग त्याच्या काहीच वेळाने काय झालं बरं, त्याने जेव्हा ती टोकरी बाहेर काढली तर ती टोकरी जाऊन नदीची वाळू बसलेली। मग त्या टोकरीचे ओले सगळे बंद झाले। मग त्याने त्या टोकरीतून पाणी घेतलं आणि गुरूंकडे गेला। गुरु म्हणाले, शाबास शरून, तुला चांगली युक्ती लावलीस हा। तर मित्रांनो, आपण ह्या गोष्टीतून काय शिकलो बरं, आपले गुरु जे आपल्यासाठी मार्ग काढतात तो नेहमी बरोबर असतो। ह्यासाठी आपल्याला संयम ठेवावा। धन्यवाद।